ओके, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये कोऑर्डिनेशन केमिस्ट्री या चॅप्टरमधल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा स्टडी करत असताना आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे हाऊ दॅट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, हाऊ दॅट कोऑर्डिनेशन substances, how that coordinate complex compounds are formed, and the best explanation was given by the Werner, and that theory was called Werner's theory. In earlier days, scientists found very difficult to understand the formation of these compounds. आपण बघितलं की हे कंपाऊंड समजायला खूप अवघड होते. वर्नरनं पहिलं एक्सप्लेनेशन दिलं. वर्नरनं असं सांगितलं कि most of the d block elements, that is most of the transition metals, exhibit 2 type of valencies, primary valency as well as secondary valency. Valency means combining capacity. Primary valency is also called principal valency. It is ionizable valency. It is equal to the oxidation number of central metal atom or ion. It is also called ON, means oxidation number, simply called electrovalency or valency, and that valency is satisfied only by negative anions. Another one is secondary, that is subsidiary valency. It is called coordination number, that is a CN, which is also called ligancy because it is satisfied only by ligands, and ligands may be negatively charged anions or ligands may be neutral molecule. Important and necessary condition is that ligands should be electron pair donor, that is Lewis bases. In last lecture we have seen the example of COCl3 6 ammonia. Now we are going to continue with second example, and that second example is COCl3 5 ammonia. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, होमवर्क दिला होता, COCl3 5 अमोनिया, COCl3 4 अमोनिया आणि COCl3 3 अमोनिया कसं तयार होणार. तर आता बघूया आपण आपल्याकडे COCl3 5 अमोनियामध्ये काय काय आहे. सगळ्यात पहिलं, अमोनिया इज न्यूट्रल. टोटल चार्ज ऑन 1 अमोनिया इज 0. टोटल चार्ज ऑन 5 अमोनिया इज ऑल्सो 0. दिस इज क्लोराइड, चार्ज -1. 3 chloride, charge -3, and it is balanced by +3. Therefore central metal ion, answer is cobalt 3+. This is central metal atom or ion, that is here ion cobalt 3+. याचा अर्थ 3 क्लोराइड कोणाला जोडले, कोबाल्ट 3+ ला. 5 अमोनिया कोणाला जोडले, कोबाल्ट 3+ ला. आणखी कोण कोण आहे इथं बघूया आपण. न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत. कोण आहे न्यूट्रल मॉलिक्युल्स, दॅट इज अमोनिया बिकॉज इट हॅज नो चार्ज, बट अमोनिया हॅज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. अमोनिया इज नॉट आयन, नॉट कॅटायन, इट इज नायदर कॅटायन नॉर anion, इट इज न्यूट्रल मॉलिक्युल. हाऊ मेनी अमोनिया, 5 अमोनिया. इथेच आपण बघूया अमोनियाला कोणतं काम करता येईल आणि कोणतं काम करता येणार नाही. Ammonia, as it is not an ion, it cannot act as a counter ion. याला आयोनिक बॉन्ड बनवता येणार नाही, पण कोऑर्डिनेट बॉन्ड बनवता येईल. कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी तो लिविस बेस पाहिजे. अमोनिया हॅज इलेक्ट्रॉन पेअर. विच इलेक्ट्रॉन पेअर, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर. अमोनियाकडे एक लोन पेअर आहे बाळा, त्याच्यामुळे अमोनिया कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच. अमोनिया कसा आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. अमोनिया कोण आहे, लिविस बेस, आणि लिविस बेस कॅन ॲक्ट ॲज लिगॅन्ड. अमोनियाला लिगॅन्डचं काम करता येईल, पण अमोनियाला काउंटर आयन म्हणजे ॲनायनचं काम करता येणार नाही. आणखी कोण आहे तिथे, तर आणखी तिथे आहेत निगेटिव्ह आयन्स. निगेटिव्ह आयन्स म्हणजे कोण, ॲनायन्स. आणि ॲनायन्स कोण आहेत, क्लोराईड आहेत. किती क्लोराईड आहे, तर 3 क्लोराईड आहे. आता क्लोराईडला कोणतं काम जमेल ते बघूया आपण. क्लोराईड कडे काय आहे, निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक्स्ट्राची लोन पेअर, एक्स्ट्राची इलेक्ट्रॉन पेअर जी बॉन्डिंग मध्ये वापरलेली नाही. याचाच अर्थ काय होतो की क्लोराईड कॅन ऍक्ट ॲज इलेक्ट्रॉन पेअर डोनर, क्लोराईड कॅन ऍक्ट ॲज लिविस बेस, दॅट इज लिगॅन्ड. याला अमोनियाला जसं लिगॅन्डचं काम जमेल, क्लोराईड म्हणतो मलाही जमेल ते काम, लिगॅन्डचं काम. पण क्लोराईडला आणखी एक काम जमू शकतं. क्लोराईड इज ॲनायन,
जसं अमोनियाला फक्त कोऑर्डिनेट बॉन्ड बनवता येईल, अमोनियाला आयोनिक बॉन्ड बनवता येणार नाही कारण तो आयनच नाहीये, पण क्लोराईडला आयोनिक बॉन्ड पण बनवता येईल आणि क्लोराईडला कोऑर्डिनेट बॉन्ड पण बनवता येईल. अमोनिया कॅन फॉर्म ओनली कोऑर्डिनेट बॉन्ड, नॉट आयोनिक बॉन्ड. क्लोराईड कॅन फॉर्म आयोनिक बॉन्ड ॲज वेल ॲज कोऑर्डिनेट बॉन्ड, कारण तो लिव्हिस बेस पण आहे, लिगॅन्ड पण आहे, तो कोऑर्डिनेट बॉन्ड पण बनवू शकतो आणि तो एनायन पण आहे, म्हणजे तो आयोनिक बॉन्ड पण बनवू शकतो. पण त्याला कोणतं काम करायचं ते नंतर ठरेल. सध्या तरी आता आपण व्हॅलन्सीज बघूया. आता एक एक पॉइंट जर आपण चेक केला, व्हॉट इज प्रायमरी व्हॅलन्सी ऑफ कोबाल्ट 3+. प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजेच काय? प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ON इज इक्वल टू +3. ऑक्सिडेशन नंबर म्हणलं की साइन आणि व्हॅलन्सी म्हणलं की विदाउट साइन 3. कोबाल्ट 3+ च्या डोक्यावर चार्ज किती आहे? +3. +3 म्हणल्यावर ऑक्सिडेशन नंबर +3. ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच ON +3 म्हणजेच त्याची इलेक्ट्रो व्हॅलन्सी, सिम्पली व्हॅलन्सी इज 3. एवढे त्याला काय बनवायचे? एवढे त्या प्रायमरी व्हॅलन्सीमुळं त्याला बनवायचे आयोनिक बॉन्ड. कुणाबरोबर बनवणार आयोनिक बॉन्ड? एनायन बरोबर. अमोनिया आहे का आयोनिक बॉन्ड बनवायला तयार? नाही. क्लोराईड आहे का आयोनिक बॉन्ड बनवायला तयार? यस. दुसरी कोणती व्हॅलन्सी असते बाळांनो? दुसरी व्हॅलन्सी आहे सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सी ऑफ कोबाल्ट 3+. सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजेच काय? सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे CN. CN म्हणजे लिगॅन्सी. वर्नरनं काय सांगितलं की एव्हरी मेटल ॲटम और आयन हॅज अ फिक्स्ड सेकंडरी व्हॅलन्सी, फिक्स्ड कोऑर्डिनेशन नंबर, फिक्स्ड लिगॅन्सी. आणि मग मी तुम्हाला सांगणार की कोबाल्ट 3+ चा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. 6 काय बनविल? तो कोऑर्डिनेट बॉन्ड बनविल. कुणाबरोबर बनविल? लिगॅन्ड बरोबर बनविल. आता हे काम कोण करू शकतं लिगॅन्डचं? अमोनियाला विचारलं तुला जमेल का लिगॅन्डचं काम? तू आहे का लिव्हिस बेस? यस, इट इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. क्लोराईडला विचारलं तू आहे का लिगॅन्डचं काम करू शकतोस का? यस, बिकॉज इट इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. हे दोघंही लिव्हिस बेसचं काम करू शकतात, हे दोघंही लिगॅन्डचं काम करू शकतात. मग आता आपल्याला बघावं लागेल की नक्की कोण कोणतं काम करेल. आता इथे आपण स्ट्रक्चर बघूया. तर काय ठरलं होतं आपलं की 2 स्पियर असतात. दिस इज कॉल्ड इनर स्पियर अँड दिस वन इज कॉल्ड आउटर स्पियर. आणि सेंट्रल ॲटम कोण? कोबाल्ट 3+. आता पहिले काय करायचं? ज्याला एकच काम जमतं, कुणाला? अमोनियाला. तो म्हणतो आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्डचं काम जमेल. क्लोराईड म्हणतो मला कोऑर्डिनेट बॉन्डचं पण जमेल आणि आयोनिक बॉन्डचं पण जमेल. अमोनिया कॅन ओनली ऍक्ट एज लिगॅन्ड, क्लोराईड कॅन ऍक्ट एज लिगॅन्ड ॲज वेल एज काउंटर आयन. म्हणून अमोनियाला एकच काम जमतं तर तेवढं त्याला देऊया. कोबाल्टला काय बनवायचे? स्ट्रॉंग बॉन्ड, नॉन आयोनायझेबल बॉन्ड, इनर स्पियर मधले बॉन्ड. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो असे स्पीसीज. कोबाल्ट 3+ ला स्ट्रॉंग बॉन्ड कोणते? कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड साठी हा काय झाला? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. त्याला काय हवेत? इलेक्ट्रॉन पेअर डोनर. हा झाला लिव्हिस ऍसिड. त्याला हवेत लिव्हिस बेस. आणि मग त्याला जोडायचे लिगॅन्ड्स. किती जोडायचे? लिगॅन्सी एवढे, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर एवढे 6 लिगॅन्ड जोडायचे. आणि अमोनियाला फक्त लिगॅन्डचंच काम जमतं. म्हणून मग अमोनिया 1, अमोनिया 2, then 3, then 4 and then 5. 1, 2, 3, 4, 5. 5च अमोनिया आहे. कालच्या एक्झाम्पल मध्ये 6 अमोनिया होते, आता 5च अमोनिया आहे. बाय युजिंग लोन पेअर इट फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. अमोनिया कोऑर्डिनेट बॉन्ड, थर्ड कोऑर्डिनेट बॉन्ड, फोर्थ अँड फिफ्थ कोऑर्डिनेट बॉन्ड. 5ही अमोनिया कोणत्या बॉन्डने जोडले? कोऑर्डिनेट बॉन्ड, स्ट्रॉंगली बॉन्डेड, नॉन आयोनायझेबल. कोबाल्ट 3+ ला अमोनिया सोडून जाणार नाही. पण लिगॅन्सी किती आहे? कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6 आहे बाळांनो. आणि 6 असल्यामुळे त्याला 6 लिगॅन्ड जोडायचे. पण अमोनिया तर 5च आहे. अमोनिया म्हणतात आम्ही संपलो, पण लिगॅन्सी नाही संपली. कोऑर्डिनेशन नंबर सॅटिस्फाय नाही झाला. अजून एक कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे व्हॅलन्सी बाकी आहे. आणि मग लिगॅन्सी मधलं एक बॉन्ड जर बनवायचा बाकी असेल तर आता ते काम कोणाला सांगावं लागेल? क्लोराईडला, कारण अमोनिया संपले. आणि मग क्लोराईडला ते काम जर सांगितलं
तर क्लोराईडला लिगँडचं काम जमेल का? तर यस, कारण क्लोराईडकडे पण -1 म्हणजे निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर आहे. क्लोराईड सुद्धा लेविस बेस आहे, तो सुद्धा लिगँडचं काम करेल. मग त्याला लिगँडचं काम करायला सांगितलं आणि मग त्याला लिगँडचं काम करायला सांगितल्यामुळे आता लिगँड किती झाले? अमोनिया 1 2 3 4 5 and 1 क्लोराईड, 6 लिगँड्स, 6 कोऑर्डिनेशन बॉन्ड, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड, that is secondary valency 6 is satisfied. आता प्रायमरी व्हॅलन्सी कडे जावं लागेल आपल्याला. प्रायमरी व्हॅलन्सी किती आहे? 3 काय बनवायचे? आयोनिक बॉन्ड बनवायचे. आता ते काम कोणाला सांगणार आपण? ते काम सांगावं लागेल आयोनिक बॉन्डचं क्लोराईडला. हा क्लोराईड कोणता बॉन्ड बनवला? आयोनिक बॉन्ड. हा दुसरा क्लोराईड कोणता बॉन्ड बनवला? आयोनिक बॉन्ड. किती आयोनिक बॉन्ड बनले? दुसऱ्या पेननं दाखवतो मी, रेड पेननं, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. Which bond is formed? that is ionic bond. Second ionic bond. ionic bond बनवले 2, पण प्रायमरी व्हॅलन्सी आहे 3, म्हणजेच आयोनिक बॉन्ड बनवायचे 3, पण क्लोराईड आपल्याकडे 2च होते, कारण हा क्लोराईड तर लिगँडचं काम करतोय. मग ह्या क्लोराईडला म्हणावं लागेल की बाबा तू जरी कोऑर्डिनेट बॉन्ड बनवलेला असला तर तुला आणखी एक काम करावं लागेल आमच्यासाठी. याची व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी जरी सॅटिस्फाय झालेली असली तरी प्रायमरी व्हॅलन्सी, आयोनिक बॉन्ड बनवणारी व्हॅलन्सी अजून सॅटिस्फाय झाली नाही. आणखी एक बॉन्ड आयोनिक बनवायचा आहे. क्लोराईडला विचारलं तुला जमेल का आयोनिक बॉन्ड बनवायला? क्लोराईड म्हणतो हो, ते तर माझं नेहमीच काम आहे. पण आता मी कोऑर्डिनेट बॉन्ड बनवलेला जरी असला तरी मी कोबाल्ट बरोबर आयोनिक बॉन्ड सुद्धा बनवील. आणि मग बघा आता 1 2 3 4 5 6 लिगँड्स, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड, 6 कोऑर्डिनेशन नंबर, 1 2 3 आयोनिक बॉन्ड and valency is 3, ligancy is 6, primary valency 3, secondary valency 6, oxidation number +3, coordination number 6. आणि टोटल आपल्याकडे स्पेसीज किती होत्या कोबाल्टला जोडायला? 5 अमोनिया आणि 3 क्लोराईड म्हणजे 8 स्पेसीज होत्या मित्रांनो. स्पेसीज 8 स्पेसीज मध्ये 9 व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायच्या होत्या. प्रायमरी 3 आणि सेकंडरी 6, म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी 9, पण स्पेसीज मात्र 8च. 8 स्पेसीज मध्ये 9 व्हॅलन्सी कशा सॅटिस्फाय केल्या? स्पेसीज 8 म्हणजे माणसं 8, काम 9. कोणाला तरी एकाला ते काम डबल करावं लागेल. 8 स्पेसीजला 9 कामं, 8 स्पेसीजला 9 बॉन्ड, म्हणजे एका स्पेसीजला 2 प्रकारचे बॉन्ड बनवावे लागतील आणि ती स्पेसीज एक क्लोराईड. आणि मग काल आपण बघितलं आता याचं स्ट्रक्चर कसं लिहायचं. हे 6 बॉन्ड कसे आहेत? स्ट्रॉंग. हे 3 बॉन्ड कसे आहेत? वीक. हा कसा जोडलाय? स्ट्रॉंगली बॉन्डेड, स्ट्रॉंगली बॉन्डेड, स्ट्रॉंगली बॉन्डेड, स्ट्रॉंगली बॉन्डेड. हा पण स्ट्रॉंगली बॉन्डेड, हा वीकली बॉन्डेड, हा वीकली बॉन्डेड. आता याचा प्रश्न आहे की हा स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे का वीकली बॉन्डेड आहे, कारण दोन्ही बॉन्ड आहेत, आयोनिक आणि कोऑर्डिनेट. आता सरळ आहे. जर एखाद्या घरी पाळलेल्या कुत्र्याला जर आपण साखळीने बांधून ठेवलं म्हणजे स्ट्रॉंगली बॉन्डेड, आणि एका बारीक दोऱ्याने बांधून ठेवलं दॅट इज वीकली बॉन्डेड, म्हणजे त्याला एकाच वेळेस दोरा पण बांधला आणि एकाच वेळेस लोखंडाची साखळी पण बांधली, तर नक्की तो कुत्रा स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे का वीकली बॉन्डेड आहे? तर तो स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे, कारण साखळीने बांधले. त्या साखळीच्या पुढे त्या दोऱ्याला काहीच महत्व नाही. म्हणजेच हा कसा झाला? स्ट्रॉंगली बॉन्डेड. हा सोडून जाऊ शकतो का कोबाल्टला? यस. हा सोडून जाईल का कोबाल्टला? तर यस. हे अमोनिया सोडून जातील का? नाही. हा क्लोराईड सोडून जाईल का? जरी तो वीकली असला तरी स्ट्रॉंगली पण बॉन्डेड आहे, म्हणजे हा क्लोराईड मात्र सोडून जाणार नाही. कालच्या एक्झाम्पल मधली 3ही क्लोराईड सोडून जाण्यासारखे होते. आजच्या एक्झाम्पल मध्ये क्लोराईड आहेत 3, पण आयोनायझेबल 2च आहे, एक नॉन आयोनायझेबल आहे. नीट आणि JEE साठी खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग जर आपण याला चेक केला आता की याचं स्ट्रक्चर कसं असेल, अँड दज स्ट्रक्चर ऑफ द कॉम्प्लेक्स इज, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय घ्यायचं म्हटलं मी? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सगळ्यात पहिले मेटल घ्यायचा कोबाल्ट. आणखी कोण घ्यायचं? तर त्याला जोडलेले लिगँड्स घ्यायचे स्ट्रॉंगली बॉन्डेड, ब्रॅकेट मध्ये तेच घ्यायचे जे सोडून जाणार नाहीत. आणि कोण सोडून जाणार नाही? अमोनिया नाही सोडून जाणार 5, 1 2 3 4 5. क्लोराईड पण नाही सोडून जाणार, हा एक. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आणि हे 2 क्लोराईड ते सोडून जाण्यासारखे आहेत, ते मात्र बाहेर लिहायचे. काल असं होतं, कालचं एक्झाम्पल CO NH36 ब्रॅकेट कंप्लीट Cl3, 3ही क्लोराईड बाहेर होते.
आज मात्र स्ट्रक्चर असा आहे. आता याला पुरावा काय? तर कालचीच एक्झाम्पल. याचा पुरावा असा आहे की जर आपण आता 4 आपल्याकडं आपण एव्हिडन्सेस बघत होतो. कोणते 4 एव्हिडन्सेस? एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेस. आणि त्या एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेसवरून आपल्याला पहिलं चेक करायचं आहे की इफ फर्स्ट वन दिस COCl3 5 अमोनिया रिॲक्ट्स विथ सिल्वर नायट्रेट. आठवा जरा आणि विचार करा, पॉज करा आणि विचार करा की नक्की काय तयार होईल. तर मी काल सांगितलं सिल्वर नायट्रेट कसं असतं, कलरलेस. काय घेणार तुम्ही? या कॉम्प्लेक्सचं पाण्यात तयार केलेलं ॲक्वियस सोल्युशन ऑफ द कॉम्प्लेक्स, त्याच्यात टाकणार कलरलेस सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेटमध्ये आहे NO3-1 Eg+1 आणि Eg+ म्हणजे कॅटायन. यातल्या ॲनायनला शोधतो आणि विचारतो की मला ॲनायन भेटेल का? कोबाल्ट तर ॲनायन नाही आहे, अमोनिया तर ॲनायन नाही आहे, क्लोराईड ॲनायन आहे. म्हणजे सिल्वरचा डोळा कोणावर आहे? Eg+चा. Eg+ शोधतोय Cl-. कारण तुम्हाला या वयात नक्की माहित पाहिजे की अपोजिट चार्जेस हॅव फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कॅटायन हॅज फोर्स ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड्स ॲनायन, प्लस हॅज अट्रॅक्शन टुवर्ड्स मायनस, Eg+ हॅज अट्रॅक्शन टुवर्ड्स Cl-. पण Eg+ला जरी Cl-चं अट्रॅक्शन असलं तरी प्रश्न असा आहे की सध्या Cl- कोबाल्ट 3+ ताब्यात आहे. बघा, क्लोराईड 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 कोबाल्ट 3+ ताब्यात आहे. Eg+ म्हणतो की मला तुमच्याकडचा क्लोराईड पाहिजे, पण कोबाल्टनी तो दिला पाहिजे. आणि कोबाल्टनी तो दिला पाहिजे याचाच अर्थ असा आहे की मग आता आयोनायझेबल क्लोराईड किती आहे ते कळेल. आणि ऑब्झर्वेशन इज दॅट व्हाईट प्रेसिपिटेट म्हणजे सॉलिड व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड इज फॉर्म्ड. आणि हाऊ मेनी मोल्स? 2 मोल्स ऑफ सिल्वर क्लोराईड इज फॉर्म्ड. ध्यानात घ्या. म्हणजे इथे काय तयार झालं हो मित्रांनो? सिल्वर क्लोराईड तयार झालं. किती तयार झालेलं आढळलं? 2 मोल. आता हे कसं कळतं? तर हे सिल्वर क्लोराईडच्या प्रेसिपिटेटचं वजन घेतलं की कळतं की हाऊ मेनी मोल्स ऑफ सिल्वर क्लोराईड इज फॉर्म. आणि मग इट इज ऑब्झर्व्ड दॅट व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड इज फॉर्म बट ओनली 2 मोल्स. काल 3 मोल सिल्वर क्लोराईड तयार होत होता. त्याचा उलटा अर्थ काढूया. As a white precipitate is formed, it means that silver chloride is formed. Silver chloride is formed and 2 moles are formed, means 2 Ag+ combines with 2 Cl-. आणि मग 2च Cl- कसं काय? तर याचा सरळ अर्थ असा आहे की या कॉम्प्लेक्सनं त्याच्याकडचे 3ही क्लोराईड सिल्वरला दिले नाही, फक्त किती दिले? 2च. याचाच अर्थ असा आहे की धिस ऑब्झर्वेशन कन्क्लूड्स दॅट in this complex only 2 chlorides are ionizable. आणि आता इथे बघूया तसं आहे का? हा क्लोराईड आयोनायझेबल आहे का? नाही, कारण तो लिगॅन्ड आहे, स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे. मग हे 2 क्लोराईड आयोनायझेबल आहे का? आहे ना. हेच 2 क्लोराईड आयोनायझेबल आहे. म्हणजे यस, दिस प्रॅक्टिकल एव्हिडन्स इट सपोर्ट्स दिस ऑब्झर्वेशन, सपोर्ट्स दिस स्ट्रक्चर. हे ऑब्झर्वेशन या स्ट्रक्चरला सपोर्ट करतं, हे स्ट्रक्चर या ऑब्झर्वेशनला सपोर्ट करतं. आणि हे ऑब्झर्वेशन आपल्याला असं सांगतं की 2 सिल्वर क्लोराईड तयार झाले म्हणजे 2 क्लोराईड या कॉम्प्लेक्स मधून मिळाले, म्हणजे 2च क्लोराईड आयोनायझेबल पाहिजे. करेक्ट. देन सेकंड एव्हिडन्स इज दॅट व्हेन दिस COCl3 5 अमोनिया याच्यामधून जर हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक गॅस, हायड्रोजन क्लोराईड म्हणजे हायड्रोक्लोरिक गॅस जर पास केला तर आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे की इट इज ॲसिड. ॲसिडकडे कोण पळत यायला पाहिजे? यातला बेस म्हणजे अमोनिया. अँड ऑब्झर्वेशन इज दॅट नो अमोनिया गॅस इज इव्हॉल्व्ड. अमोनिया गॅस इव्हॉल्व झाला नाही, म्हणजे HClच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा या बेसला HCl कडे यावं वाटलं नाही. अमोनियाला का यावं वाटलं नाही बाहेर कॉम्प्लेक्सला सोडून? कारण अमोनियामध्ये अमोनिया कोबाल्ट 3+ ला स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे. As no ammonia is evolved, it means that all the ammonia are strongly bonded by coordinate bond. 5चे 5 अमोनिया स्ट्रॉंगली बॉन्डेड पाहिजे. म्हणजे स्ट्रॉंगली बॉन्डेड म्हणजे कोणता बॉन्ड?
कोऑर्डिनेट बॉन्ड. स्ट्रॉंगली बॉन्डेड म्हणजे कोणता बॉन्ड? नॉन आयोनायझेबल बॉन्ड. स्ट्रॉंगली बॉन्डेड कोण असतं? लिगँड्स. म्हणजे पाचीचे पाची अमोनिया लिगँड्स पाहिजे. 1 2 3 4 5 यस ऑल अमोनिया आर लिगँड्स. नाउ थर्ड वन is that when this complex, that is a COCl3 5 ammonia, is dissolved in water, that is in its aqueous solution, it is found that 3 ions are formed. 3 ions are formed means Van 't Hoff factor is equal to 3. क्रायोस्कोपीने आपल्याला अशी माहिती दिली की या कॉम्प्लेक्स मध्ये 3 आयन सापडले. कॅटायन एनायन काय असतील ते पण किती मिळाले? सॉरी 3. आणि मग 3 आयन मिळाले. 3 आयन्स आर फॉर्म. Van 't Hoff फॅक्टर इज इक्वल टू 3. आता आपलं स्ट्रक्चर त्याला सपोर्ट करतं का बघूया. CO NH3 5 Cl outside bracket Cl2 when it ionize. कोबाल्टला अमोनिया सोडून जाणार नाही. कोबाल्टला हा क्लोराईड सोडून जाणार नाही. हे ब्रॅकेटच्या बाहेरचे क्लोराईड सोडून जातील. किती आहेत ते? 2. आणि मग सरळ आहे. फक्त 2च क्लोराईड सोडून गेले. चार्ज किती आहे? -1. चार्ज दुसऱ्यावर किती आहे? -1. -1 आणि -1 असा दोघांवर मिळून किती झाला? -2. म्हणजे याच्यावर किती झाला? +2. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की हे 2 आयन आहेत. मित्रांनो ध्यानात घ्या, आयन वेगळं आणि चार्ज वेगळा. उदाहरणार्थ आपण किती प्राणी आहे? 1. आपल्याला शिंग किती आहे? 0. गेंडा नावाचा प्राणी किती? 1. त्याला शिंग किती? 1. बैल नावाचा प्राणी किती? 1. पण त्याला शिंग किती? 2. म्हणजे आपणही एक प्राणी आहे, गेंडा पण एक प्राणी आहे, बैलही एक प्राणी आहे, पण शिंग वेगवेगळे आहेत ना. तसं हा आयन किती? 1. पण त्याच्यावर चार्ज +2. आणि हे आयन किती? 2. प्रत्येकावर चार्ज -1, दोघांवर मिळून -2. इथला चार्ज टोटल -2, इथला +2, टोटल चार्ज 0. आणि मग बघा, हाऊ मेनी आयन्स आर फॉर्म? हाऊ मेनी एनायन्स आर फॉर्म? 2 anions. हाऊ मेनी cations are formed? 1 cation. This is not number of cation, this is charge on cation. How many cations? 1. How many anions? 2. How many ions? 3. 3 ions are formed. Van 't Hoff factor 3. Yes, this practical evidence supports this structure. आणि चौथं काय असतं? चौथं असतं मोलर कंडक्टिव्हिटी. मीन्स कंडक्टिव्हिटी ड्यू टू 1 mole ऑफ दिस सोल्युशन. आणि मोलर कंडक्टिव्हिटी इज 261 MHO. and this molar conductivity corresponds to 4 charges. ध्यानात घ्या, काय आढळलं? याचं सोल्युशन बनवलं आणि त्याची मोलर कंडक्टिव्हिटी मोजली, तेव्हा ती मोलर कंडक्टिव्हिटी आली 261 MHO. आणि मग 261 मोलर कंडक्टिव्हिटी कधी येते? जेव्हा तिथे टोटल 4 चार्जेस असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असो. खरं त्याच्याकडे 4 चार्जेस आहे का बघूया. चार्जेस, आयन्स नाही. आयन्स किती आहेत? 3. चार्जेस बघूया. या आयनकडे चार्ज किती? 2. आणि या दोघांकडे मिळून चार्ज किती? 1 आणि 1 2. म्हणजे या दोघांवर चार्ज आहे 2. तो प्लस असो मायनस असो, पण चार्ज किती आहे? मॅग्निट्यूड ना, नॉट साइन. मॅग्निट्यूड 2. एकावर चार्ज -1 म्हणजे 1 चार्ज, दुसऱ्यावर पण -1 म्हणजे 1 चार्ज. दोघांवर मिळून चार्ज किती? -2 म्हणजे 2 चार्ज. आणि याच्यावर एकट्यावरच 2 म्हणजे टोटल चार्ज किती झाले? 4. यस, molar conductivity is 261 MHO and it supports this structure. It means that silver nitrate test suggests that there are 2 ionizable chloride only. Test with HCl gas says that no ammonia is evolved, means all the ammonia are strongly bonded, that all the ammonia are ligands. Yes.
Van't Hoff factor is 3. Cryoscopy suggests that it should form 3 ions. Yes, it forms 3 ions, 1 cation and 2 anion. And molar conductivity said that it is 261 MHO, which corresponds to 4 charges. Yes, it has 4 charges, that is 2 and 2, 4 charges. This is an explanation of COCl3 5 ammonia. आता मित्रांनो एक ध्यानात घ्या, याच ठिकाणी आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि ते कन्सेप्ट आहेत अबाउट द कॉम्प्लेक्स एंटिटी, ऑक्सिडेशन नंबर, कोऑर्डिनेशन नंबर, लिगॅन्सी, व्हॅलन्सी, देन डिफरंट टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस. फॉर एक्झाम्पल बघा, कालचं एक्झाम्पल आठवा. काल असं होतं की कोबाल्टला 6 अमोनिया जोडले होते आणि 3ही क्लोराईड हे आउटसाइड द स्पियर होते, दॅट इज आउटसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट. तर बघा, याला म्हणायचं आहे सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन. दिस इज सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन, दिस इज लिगॅन्ड अँड दीज आर काउंटर आयन. यांना लिगॅन्ड म्हणायचं नाही, हे 2 क्लोराईड लिगॅन्ड नाही आहेत, हा क्लोराईड लिगॅन्ड आहे आणि 5ही अमोनिया लिगॅन्ड आहेत. आता त्याच्यात पण आणखी एक ध्यानात द्या, जर सगळेचे सगळे लिगॅन्ड्स सेम असतील, फॉर एक्झाम्पल अमोनिया 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 अमोनिया, लिगॅन्ड किती 6 आणि 6चे 6 लिगॅन्ड जर सेम असते, सेम मीन्स होमो, लिगॅन्ड मीन्स लेप्टिक, सच कॉम्प्लेक्स इज कॉल्ड होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. कालचं एक्झाम्पल होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स होतं. पण जर लिगॅन्ड्स 6 आहेत पण वेगवेगळ्या टाईपचे आहेत, वेगवेगळे टाईप म्हणजे डिफरंट म्हणजे हेटेरो. फॉर एक्झाम्पल 6 पैकी एक टाईप आहे अमोनिया, दुसरा टाईप आहे क्लोराईड, सगळे 6चे 6 लिगॅन्ड सेम नाहीत आणि म्हणून मग धिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. झाला हो प्रश्न JEE नीट CETचा की विच ऑफ द फॉलोइंग इज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स, विच ऑफ द फॉलोइंग इज हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. लेप्टिक मीन्स लिगॅन्ड, लिगेन झालेला लिगॅन्ड, लिगॅन्ड म्हणजे लेप्टिक, होमो म्हणजे सेम. इन द कॉम्प्लेक्स इफ ऑल द लिगॅन्ड्स आर ऑफ सेम टाइप, ऑल लिगॅन्ड्स आर अमोनिया, ऑल लिगॅन्ड्स आर सायनाइड, ऑल लिगॅन्ड्स आर इथिलीन डायमाइड, ऑल लिगॅन्ड्स आर वॉटर, all ligands are OH minus, then it is homoleptic complex. But if there are 2 or more type of ligands, अमोनिया सगळे सारखेत 5 पण क्लोराईड वेगळा आहे, हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. ध्यानात आलं एक्झाम्पल, अगदी सोपं आहे मित्रांनो. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स अँड हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आता याच्या व्यतिरिक्त बघा, कालच्या एक्झाम्पल मध्ये 3 काउंटर आयन होते, क्लोराईड क्लोराईड क्लोराईड. आज 2च काउंटर आयन आहे आणि मग याला काय म्हणायचं ठरलं, काउंटर आयन. तर मग याला म्हणायचं कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स एंटिटी कुठे आहे, ही सगळी कॉम्प्लेक्स एंटिटी आहे का, नाही. कोऑर्डिनेट एंटिटी, कॉम्प्लेक्स एंटिटी म्हणजे जिथे कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. कोबाल्ट आणि अमोनियात कोणता बॉन्ड आहे, हे बघा इथं कोबाल्ट आणि अमोनियात कोऑर्डिनेट बॉन्ड, म्हणजे धिस कोबाल्ट इज द पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स एंटिटी, धिस अमोनिया आर पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स एंटिटी, chloride is a part of complex entity, but these chloride are not part of complex entity. मग प्रश्न अजून एक झाला, which of the following correctly represents the complex coordinate complex entity, coordination entity, complex entity of the given compound. या कंपाऊंड मध्ये कोणता पार्ट हा कोऑर्डिनेशन एंटिटी आहे, जो कोऑर्डिनेट बॉन्डनी जोडला, आयोनिक बॉन्डनी जोडला, आयोनिक बॉन्डनी जोडला, मग हा कोऑर्डिनेशन एंटिटीचा भागच नाहीये. कोऑर्डिनेशन एंटिटीचा भाग हा आहे आणि हे आहेत. थोडक्यात द एंटिटी विच इज फॉर्म्ड बाय सेंट्रल मेटल ॲटम अँड आयन विथ द लिगॅन्ड इज कॉल्ड कोऑर्डिनेशन एंटिटी. कोऑर्डिनेशन एंटिटी, एंटिटी म्हणजे भाग, असा भाग पदार्थाचा, असा भाग ज्या भागामध्ये कोण कोण येणार, सेंट्रल मेटल ॲटम आयन आणि वेगवेगळे किंवा सारखे लिगॅन्ड्स. सेंट्रल मेटल ॲटम आणि आयनला जोडलेले लिगॅन्ड्स असे सगळे एकत्र म्हणजे काय, कोऑर्डिनेशन एंटिटी. तेव्हा कोबाल्ट 3+ 5 अमोनिया अँड 1 क्लोराईड इज अ पार्ट ऑफ कोऑर्डिनेशन एंटिटी. समजलं. तर याला म्हणायचं काय, काउंटर आयन. these 2 chlorides are counter ion and this is called complex ion. कारण बघा कॉम्प्लेक्स एंटिटीवर, कोऑर्डिनेशन एंटिटीवर चार्ज आहे, देअरफॉर इट इज
coordination entity and that coordination entity is a complex ion and this is counter ion. आणखी एक ध्यानात ठेवायचं, जेव्हा जेव्हा तिथे काउंटर आयन असेल, जेव्हा जेव्हा तिथे काउंटर आयन असेल तेव्हा तेव्हा ती कॉम्प्लेक्स एंटिटी कोऑर्डिनेट एंटिटी आयन असेल. काउंटर आयन आहे ना, मग ह्या कॉम्प्लेक्सवर पण चार्ज असणार आयन. काउंटर याचा अर्थ कॉम्प्लेक्सचा चार्ज काउंटर करायला लागणारे आयन्स. कॉम्प्लेक्सवर किती चार्ज आहे? +2. त्याला काउंटर म्हणजे कॅन्सल करायला काय लागेल? -2. हा इथं काउंटर केला चार्ज -2. दीज 2 क्लोराइड्स आर काउंटर आयन्स. आता आपण काय करूया, पुढचं एक्झाम्पल घेऊया. फळ्यावरची सगळी माहिती मी अशीच ठेवतो, फक्त इथे चेंज करायचं आहे. आणि एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3, COCl3 4 अमोनिया. चला व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा आणि वहीवर लिहा एकदा की हे सगळं कसं यायला पाहिजे. COCl3 4 अमोनिया. परत एकदा माहिती काढू. एका अमोनियावर चार्ज किती? 0. 4 अमोनियावर चार्ज किती? 0. क्लोराइडवर चार्ज किती? -3. -3 कॅन्सल बाय +3. सेंट्रल मेटल आयन इज कोबाल्ट 3+. न्यूट्रल मॉलिक्यूल कोण आहे? अमोनिया आहेत. फक्त किती आहेत? 4च आहेत. अमोनियाला विचारलं तुला कोणतं काम जमेल? काउंटर आयनचं काम जमेल का? आयोनिक बॉन्ड बनवता येईल का? तो म्हणतो नाही, मी आयनच नाहीये, मला लिगॅंडचं काम जमेल फक्त आणि फक्त. लिविस बेसचं काम जमेल. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून मी कोऑर्डिनेट बॉन्ड बनवील. आयोनिक बॉन्ड मला नका सांगू. निगेटिव्ह आयन्स कोण आहेत? अनायन्स कोण आहेत? इथं क्लोराइड आहेत. किती आहेत? 3. त्यांना विचारलं तुम्हाला कोणतं काम जमेल? ते म्हणतात आम्हाला नेहमी सारखं लिविस बेस लिगॅंडचं कोऑर्डिनेट बॉन्डचं काम जमेल. आणि निगेटिव्ह असल्यामुळे आम्ही आयोनिक बॉन्ड तर नेहमीच बनवतो. आयोनिक बॉन्डही बनवता येईल. यांना दोन्ही कामं जमतात. प्रायमरी व्हॅलन्सी कोबाल्टच्या डोक्यावरचा चार्ज +3. ऑक्सिडेशन नंबर इज +3. दॅट इज इलेक्ट्रोव्हॅलन्सी इज 3. सेकंडरी व्हॅलन्सी काय म्हणतो वर्नर? फॉर एनी सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन कोऑर्डिनेशन नंबर इज ऑलवेज फिक्स. मगापासून ठरलंय कोबाल्ट 3+चा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. म्हणजे परत एकदा प्रायमरी व्हॅलन्सी 3, सेकंडरी व्हॅलन्सी 6, टोटल व्हॅलन्सी 9, कंबाइनिंग कॅपॅसिटी 9 आहे. 9 फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कोबाल्ट 3+ डेव्हलप करू शकतो. 9. आणि स्पेसिस किती येतो? 4 आणि 3 7च. म्हणजे 7 स्पेसिसमध्ये 9 बॉन्ड बनवायचे. कसं जमणार हो? 7 जणांना 9 कामं. कोणाला तरी दोघांना डबल काम करावं लागेल. हे पण आणि ते पण, आणि हे पण आणि ते पण, म्हणजे आयोनिक बॉन्ड पण आणि कोऑर्डिनेट बॉन्ड पण. असं फक्त कुणाला जमतं? क्लोराइडला. अमोनियाला आयोनिक बॉन्ड जमतच नाही. म्हणजे कोणत्या तरी 2 क्लोराइडला आता दोन्ही प्रकारचे बॉन्ड बनवावे लागतील. आणि मग आता बघा स्ट्रक्चर कसं येईल. हे स्ट्रक्चर मी इथं ठेवतो. हे ऑब्झर्वेशन पण आपण बघूया की नक्की काय आपल्याला बघायला मिळणार आहे. तर नाउ अगेन we have to draw the structure in the format central metal atom or ion is cobalt 3+. This is a inner sphere, this is outer sphere. पहिला अमोनिया, coordinate bond, coordinate, coordinate, coordinate bond 1 2 3 4. 4 अमोनिया संपले, पण कोऑर्डिनेट बॉन्ड मात्र किती बनवायचे? 6. मग क्लोराइडला म्हणलं बाबा तुला यावं लागेल आता कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायला. जमतं तुला? दुसऱ्या क्लोराइडला म्हणलं तुला पण यावं लागेल कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायला. तो पण आला. These 4 ammonia are ligands and these 2 chloride are also ligand. How many ligands? 6. Ligands is 6, coordination number is 6. Secondary valency satisfy झाली कोबाल्टची. आता कोबाल्टला प्रायमरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची की 3. ते काम कोणाला करावं लागेल? ते काम करावं लागतं आयोनिक बॉन्डचं क्लोराइडलाच. मग या क्लोराइडला म्हणलं की तुला आयोनिक बॉन्ड बनवायचा आहे. मग त्या क्लोराइडनी जर आयोनिक बॉन्ड बनवला तर दॅट बॉन्ड इज वीक बॉन्ड. हा आयोनिक बॉन्ड. पण प्रायमरी व्हॅलन्सी तर किती आहे? 3. आयोनिक बॉन्ड किती बनवायचे? 3. स्पेसिस तर सगळ्या संपल्या. 4 अमोनिया संपले, 3 क्लोराइड संपले. कोऑर्डिनेशन नंबर 6 होता, लिगॅन्सी 6 होती, ती सॅटिस्फाय झाली. पण इलेक्ट्रो व्हॅलन्सी मात्र 3 आहे. 3 आयोनिक बॉन्ड अजून बनवायचे राहिले. एकच आयोनिक बॉन्ड बनलाय. मग यांनी आयोनिक बॉन्ड बनवला. मग या क्लोराइडला म्हणावं लागेल जरी तू कोऑर्डिनेट बॉन्ड बनवला तर आयोनिक बॉन्डला पण मदत कर. जरी तू कोऑर्डिनेट बॉन्ड बनवला तर आयोनिक बॉन्ड सुद्धा बनव.
आणि मग आता बघा मित्रांनो, बॉन्ड किती बनले, 1 2 3 4 5 6 कोऑर्डिनेट बॉन्ड अँड 1 2 3 आयोनिक बॉन्ड, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड अँड 3 आयोनिक बॉन्ड, टोटल बॉन्ड किती बनले, 9. किती स्पेसीज मध्ये, 7. समजतंय का? आणि मग जर आता आपल्याला त्याचं स्ट्रक्चर लिहायचं झालं तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, कोबाल्ट लिहायचा, सेंट्रल मेटल लिहायचा, मग त्याला जोडलेले लिगॅंड्स लिहायचे, 4 अमोनिया आर लिगॅंड्स, हे 2 क्लोराइड सुद्धा लिगॅंड्स आहे ते पण लिहायचे. हा क्लोराइड लिगॅंड नाहीये, काउंटर आयन आहे, तो बाहेर लिहायचा. बघा स्ट्रक्चर मध्ये काय फरक पडला. आता हे अमोनिया तर सोडून जाणारच नाही कोबाल्टला, कारण ते स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे, पण हे 2 क्लोराइड पण नाही जाणार. हा क्लोराइड मात्र अजूनही वीकली बॉन्डेड आहे, तेव्हा हे 6 नॉन आयोनायझेबल आहे, हा आयोनायझेबल आहे. हा हे इनर स्पियर मध्ये, हा आउटर स्पियर मध्ये, हे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे, हे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे. हे सगळे लिगॅंड्स आहेत, हे काउंटर आयन आहे, हे कोऑर्डिनेशन एंटिटीचा भाग आहेत, हे कोऑर्डिनेशन एंटिटीचा भाग नाही. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जेवढा आहे तेच कोऑर्डिनेशन एंटिटी. हे 4 अमोनिया कोबाल्टला कसे जोडले हो, कोऑर्डिनेट बॉन्ड. हे 2 क्लोराइड कसे जोडले, कोऑर्डिनेट बॉन्ड. हा क्लोराइड कसा जोडला, आयोनिक बॉन्ड. आणि मग आपले प्रॅक्टिकल जे एव्हिडन्सेस आहे, याचं ॲक्वियस सोल्युशन बनवलं. कुणाचं ॲक्वियस सोल्युशन, पहिलं COCl3 अमोनियाचं ॲक्वियस सोल्युशन बनवलं. याचं COCl3 अमोनिया, त्याच्यात सिल्वर नायट्रेट टाकलं कलरलेस, तर इट इज ऑब्झर्व दॅट व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म, सिल्वर क्लोराइड इज फॉर्म, कारण सिल्वर क्लोराइडलाच व्हाईट प्रेसिपिटेट आहे, पण ओनली 1 मोल. आता उलट जाऊया, ॲज 1 मोल ऑफ सिल्वर क्लोराइड इज फॉर्मड, इट मीन्स दॅट ओनली 1 क्लोराइड फ्रॉम द कॉम्प्लेक्स इज आयोनायझेबल. जरी त्याच्याकडे 3 क्लोराइड असले तरी त्या 3 क्लोराइड पैकी त्यांनी 2 क्लोराइड दिलेच नाही सिल्वरला, फक्त एकच क्लोराइड दिला, म्हणजे 2 क्लोराइड स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे, येस. एकच क्लोराइड वीकली बॉन्डेड आहे, येस. दिस प्रॅक्टिकल एव्हिडन्स सपोर्ट्स दिस स्ट्रक्चर, ओनली 1 सिल्वर क्लोराइड इज फॉर्म. आता इथे बघूया, COCl3 अमोनिया मधून HCl गॅस पास केल्यावर इट इज ऑब्झर्व दॅट नो अमोनिया गॅस इज इव्हॉल्व्ड. इथं पण असं आढळलं की अमोनिया गॅस काही इव्हॉल्व झाला नाही. ॲज अमोनिया गॅस इज नॉट इव्हॉल्व्ड, इट मीन्स दॅट ऑल अमोनिया आर स्ट्रॉंगली बॉन्डेड. कॉम्प्लेक्सने अमोनियाला सोडलंच नाही, जाऊ नाही देणार म्हणे मी तुला. व्हाय? बिकॉज अमोनिया आर कोऑर्डिनेटेड, अमोनिया आर बॉन्डेड बाय कोऑर्डिनेट स्ट्रॉंग बॉन्ड, अमोनिया आर लिगॅंड्स, सगळेचे सगळे अमोनिया स्ट्रॉंगली बॉन्डेड लिगॅंड्स पाहिजे. 4चे 4 अमोनिया लिगॅंड्स आहे को, यस. दिस प्रॅक्टिकल एव्हिडन्स सपोर्ट्स दिस स्ट्रक्चर. याचा अर्थ असा आहे की सगळे अमोनिया स्ट्रॉंगली बॉन्डेड आहेत. COCl3 अमोनियाचं ॲक्वियस सोल्युशन बनवलं आणि तेव्हा असं ध्यानात आलं की 2 आयन्स आर फॉर्म्ड. क्रायोस्कोपीचा अभ्यास केला तेव्हा वॅन्ट ऑफ फॅक्टर इज 2 असा सापडला. म्हणजे वॅन्ट ऑफ फॅक्टर 2चा अर्थ काय, क्रायोस्कोपी 2 आयन म्हणजे काय, क्रायोस्कोपी सांगतं. तर क्रायोस्कोपीच्या अभ्यासामध्ये असं ध्यानात येतं की याला पाण्यात टाकलं की याचे 2 आयन बनणार, 2 तुकडे होणार. आता बघूया तसं आहे का. CONH3 Cl2 आउटसाइड ब्रॅकेट Cl हा जर डिसोसिएट झाला तर कसा होईल मित्रांनो. याचं डिसोसिएशन झाल्यावर वॅन्ट ऑफ फॅक्टर 2 आहे. याचा अर्थ कोबाल्ट तर सोडून जाणार नाही. कोणाला सोडून जाणार नाही, 4 अमोनियाला सोडून जाणार नाही, हे 2 क्लोराइड सोडून जाणार नाही, पण ब्रॅकेटच्या बाहेरचा क्लोराइड कधी पण सोडून जायला तयार आहे. आणि मग जर हा क्लोराइड सोडून गेला तर त्याच्यावर चार्ज किती आहे, -1. मग -1 नी त्यांनी काउंटर केलं, कुणाला, +1ला. +1 -1 0. याचाच अर्थ असा आहे की आता याला काय म्हणायचं, मी मगाशीच काय सांगितलं, जेव्हा जेव्हा तिथे काउंटर आयन असेल, हे बघा हा काउंटर आयन आहे, तेव्हा तेव्हा हा कॉम्प्लेक्स आयनच असतो. दिस इज कॉल्ड कोऑर्डिनेशन एंटिटी. दिस कोऑर्डिनेशन एंटिटी इज अ कॉम्प्लेक्स आयन. हाऊ मेनी आयन, 1. हाऊ मेनी चार्ज, +1. हाऊ मेनी आयन, 1. हाऊ मेनी चार्ज, -1. चार्ज +1 -1 0. आणि आयन 1 and ion 1, total ion 2, yes, 2 ions are formed. This practical evidence supports this structure.
अँड व्हेन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ धिस कॉम्प्लेक्स इज मेजर्ड, याचं एक मोल घेऊन सोल्युशन तयार केलं आणि मोलर कंडक्टिव्हिटी मोजली, तेव्हा ती मोलर कंडक्टिव्हिटी आली 102 MHO अँड विच करस्पॉन्ड्स टू 2 चार्जेस. मोलर कंडक्टिव्हिटी सांगते की याच्याकडे कॅटायन, ॲनायन, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारे आयन्स किती पण असू द्या, पण चार्ज 2 असेल. 2 चार्जमुळे कंडक्टिव्हिटी जेवढी यायला पाहिजे तेवढी इथं आलेली आहे. मोलर कंडक्टिव्हिटीहून कळालं की याच्याकडे 2 चार्जेस असणार. बघूया 2 चार्जेस आहेत. आयन 1 चार्ज 1, आयन 1 चार्ज 1, याच्यावर कोणता का असेना पण 1 चार्ज आहे, याच्यावर कोणता का असेना पण 1 चार्ज आहे, म्हणजे टोटल चार्ज झाले 2. यस, दिस मोलर कंडक्टिव्हिटी सपोर्ट्स दिस स्ट्रक्चर. समजतंय का? म्हणजे बघा, हे प्रॅक्टिकल इव्हिडन्सेस पण सांगतात की तुम्ही फळ्यावर लिहिलेलं स्ट्रक्चर बरोबर आहे. आता आपण शेवटचं एक एक्झाम्पल घेऊया आणि ते शेवटचं एक्झाम्पल आहे COCl3 थ्राईस अमोनिया. मित्रांनो, ज्याला आता हे एक्झाम्पल कळेल ना त्याला कोऑर्डिनेशन केमिस्ट्री 70% कळाली. COCl3 3 अमोनिया. आता थोडा वेगळा विचार करू. स्पेसिस किती येतो? अमोनिया 3 आहे, क्लोराईड 3 आहे, टोटल स्पेसिस किती आहे? 6. कोणाला जोडायच्या? कोबालला. पण कोबालकडं कंबायनिंग कॅपॅसिटी 9 आहे. प्रायमरी व्हॅलन्सी 3 आणि सेकंडरी व्हॅलन्सी 6. बॉन्ड बनवायच्या क्षमता 9 आहे. 9 क्षमतेमध्ये 6 स्पेसिस जोडायच्या, म्हणजे 6 जणांना 9 कामं करायचे. 6 स्पेसिसला 9 बॉन्ड बनवायचे. आता 6 जणांना 9 कामं कसं जमणार? तर कोणाला तरी तिघांना हे पण काम करावं लागेल, ते पण काम करावं लागेल, कोऑर्डिनेट बॉन्ड पण बनवावं लागेल, आयोनिक बॉन्ड पण बनवावं लागेल. मग आता सेंट्रल मेटल आयन 3 अमोनियावर चार्ज 0, क्लोराईडवर -1 -1 म्हणजे टोटल -3. -3 म्हणजे इथं +3. सेंट्रल मेटल आयन कोबाल्ट 3+. न्यूट्रल मॉलिक्यूल किती आहेत? 3 अमोनिया आहेत. निगेटिव्ह आयन ॲनायन कोण आहे? 3 क्लोराईड आहेत. प्रायमरी व्हॅलन्सी कशी असते? त्याच्या डोक्यावरचा चार्ज कोबाल्टचा +3. ऑक्सिडेशन नंबर ON इज इलेक्ट्रो व्हॅलन्सी इज +3, दॅट इज 3. सेकंडरी व्हॅलन्सी अकॉर्डिंग टू वर्नर थिअरी फॉर कोबाल्ट 3+ इज फिक्स, दॅट इज लिगॅन्सी CN इज 6. त्याला 3 आयोनिक बॉन्ड बनवायचे आणि 6 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचे. आता बघूया स्ट्रक्चर परत एकदा, जसं येईल तसं मी लिहीन. नाऊ अगेन इट इज कोबाल्ट 3+. This is a inner sphere, this one is outer sphere. अमोनिया म्हणतो मला लिगँडचंच काम जमेल, अमोनिया लिगँडचंच काम जमेल. तिसरा अमोनिया लिगँडचंच काम जमेल. कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड बाय युजिंग लोन पेअर ऑफ अमोनिया. अमोनिया संपले, पण कोऑर्डिनेशन नंबर नाही ना संपला. लिगॅन्सी सॅटिस्फाय नाही झाली, ती 6 आहे, म्हणजे आणखी 3 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचे, आणखी 3 लिगॅन्डची गरज आहे. मग क्लोराईडला म्हणलं तुम्हाला पण यावं लागेल बाबांनो कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायला. या क्लोराईडला म्हणलं तुला पण यावं लागेल कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायला. या क्लोराईडला म्हणलं तुलाही कोऑर्डिनेट बॉन्ड बनवावाच लागेल. आता बघा 3 अमोनिया आणि 3 क्लोराईड्स आर लिगॅन्ड्स. किती लिगॅन्ड झाले हो? 6. लिगॅन्सी किती झाली? 6. सेकंडरी व्हॅलन्सी 6, कोऑर्डिनेशन नंबर 6. 6 बॉन्ड बनले. ही व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली, पण प्रायमरी व्हॅलन्सी राहिली ना. पण स्पेसिस तर संपल्या, आता कोणीच शिल्लक नाही, पण प्रायमरी व्हॅलन्सी शिल्लक आहे. 3 आयोनिक बॉन्ड बनवायचे. मग क्लोराईडला विनंती करावं लागेल की जरी तुम्ही कोऑर्डिनेट बॉन्ड बनवलेला असला तरी याची प्रायमरी व्हॅलन्सी अजून सॅटिस्फाय झाली नाही, तुम्ही मदत करा आणि कोऑर्डिनेट बॉन्ड जसा बनवला तसा आयोनिक बॉन्ड पण बनवा. कोऑर्डिनेट बॉन्ड बरोबर आयोनिक बॉन्ड पण बनवा. कोऑर्डिनेट बॉन्ड बरोबर आयोनिक बॉन्डही बनवा. आणि बघा आता किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत? 3. किती आयोनिक बॉन्ड आहेत? सॉरी, किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत? 6. किती आयोनिक बॉन्ड आहेत? 3. टोटल बॉन्ड किती दिसतंय? 9. 6 स्पेसिस मध्ये 9 बॉन्ड आहेत. सॅटिस्फाय झाली प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. आणि मग आता आपल्याला स्ट्रक्चर लिहायचं, तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोबाल्ट, त्याला स्ट्रॉंगली बॉन्डेड असलेले 3 अमोनिया, त्याला स्ट्रॉंगली बॉन्डेड असलेले 3 क्लोरीन, आणि याच्या व्यतिरिक्त कोण आहे? कोणीच नाही, संपलं. 3 अमोनिया लिहिले, 3 क्लोराईड लिहिले. आता बघा एक महत्वाचा प्रश्न, मग स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर वीकली बॉन्डेड कोण राहिलं? कोणीच नाही वीकली बॉन्डेड, सगळे स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे. जरी हे कोऑर्डिनेट आयोनिक बॉन्ड असला तरी कोऑर्डिनेट मुळे स्ट्रॉंगली बॉन्डेड. कोऑर्डिनेट आणि आयोनिक, कोऑर्डिनेट आणि आयोनिक पण स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे. आणि मग इथेच एक महत्वाची गोष्ट आहे
की स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काहीच नाही, म्हणजे इथे काउंटर आयन नाही. आणि मी मगाशी बोललो त्याप्रमाणे ज्याच्याकडे काउंटर आयन नाही त्या कॉम्प्लेक्सवर चार्ज नाही, म्हणजे याच्यावर पण इथे चार्ज नाही, कारण याला काउंटर करायला आयनच नाही. बरं, याचा प्रॅक्टिकल काही पुरावा. COCl3 थ्राइस अमोनिया, when aqueous solution of this complex compound is mixed with silver nitrate, it is found that no white precipitate of silver chloride is formed. सिल्वर क्लोराइडचा व्हाईट प्रिसिपिटेट तयारच झाला नाही. आता याचा उलटा अर्थ काय? as silver chloride is not formed, as white precipitate is not formed, it means that silver do not get chloride ion. सिल्वरला क्लोराईड मिळालाच नाही. 3 क्लोराईड होते कॉम्प्लेक्स कडे, पण त्यातला एकही क्लोराईड त्यांनी दिला नाही. ज्या अर्थी आता त्यांनी एकही क्लोराईड दिला नाही याचा अर्थ कोबाल्टकडे 3 क्लोराईड होते, पण त्यांनी सिल्वरला का नाही दिले? कारण ते तीनही क्लोराईड कोबाल्टला स्ट्रॉंगली बॉन्डेड होते. कोबाल्ट म्हणला मी देणार नाही, ते स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे. बघूया आपण खरंच तसं आहे का की तीनही क्लोराईड स्ट्रॉंगली बॉन्डेड? यस, ऑल द 3 क्लोराइड्स आर स्ट्रॉंगली बॉन्डेड बिकॉज दे आर लिगॅंड्स. कोबाल्टकडे असून पण त्यांनी ते 3 क्लोराईड दिले नाही. स्ट्रॉंगली बॉन्डेड होते, नॉन आयोनायझेबल होते, म्हणून क्लोराईड न मिळाल्यामुळे सिल्वर नायट्रेटचं सिल्वर क्लोराईड बनलं नाही. यस, दिस प्रॅक्टिकल एव्हिडन्स सपोर्ट्स दिस स्ट्रक्चर. आणि मग इथे COCl3 thrice ammonia, when HCl gas is passed it is observed that no ammonia gas is evolved. इथं पण असं आढळलं की अमोनिया गॅस इव्हॉल्वच झाला नाही. उलटा गेलं तर अर्थ असा होईल की ॲज नो अमोनिया इज इव्हॉल्वड इट मीन्स दॅट अमोनिया इज नॉन आयोनायझेबल, अमोनिया इज स्ट्रॉंगली बॉन्डेड, अमोनिया इज लिगॅन्ड. खरंच तसं आहे का? बघा, अमोनिया इव्हॉल्व झाला नाही म्हणजे अमोनिया स्ट्रॉंगली बॉन्डेड. यस, ऑल द 3 अमोनिया आर स्ट्रॉंगली बॉन्डेड. कोबाल्ट सोडणार नाही त्या अमोनियाला, म्हणून अमोनिया गॅस इव्हॉल्व झाला नाही. दिस प्रॅक्टिकल एव्हिडन्स सपोर्ट्स द स्ट्रक्चर. COCl3 3 अमोनिया ॲक्वियस सोल्युशन तयार केलं तेव्हा असं आढळलं की नो आयन्स आर फॉर्म्ड. वेंट ऑफ फॅक्टर म्हणजे एकापासून किती, या एकापासून किती तुकडे झाले? तर काहीच नाही झाले. एक होता तो एकच राहिला, वेंट ऑफ फॅक्टर 1. जो एक होता तो एकच राहिला म्हणजे वेंट ऑफ फॅक्टर 1. CONH3 थ्राइस Cl3 ब्रॅकेटच्या बाहेर जर काहीच नसेल तर आयोनायझेशन मुळे काय होईल? तर आयोनायझेशन मुळे कोबाल्टला हे अमोनिया सोडून जाणार नाहीत, कोबाल्टला हे क्लोराईड पण सोडून जाणार नाहीत. मग कुणीच सोडून गेलं नाही म्हणजे काउंटर आयन नाही, म्हणून हा कॉम्प्लेक्स पण आयन नाही. याचे तुकडे झाले का? तर नाही झाले. हा एक होता, किती आहेत? एकच, म्हणून नो आयन्स आर फॉर्म्ड. वेंट ऑफ फॅक्टर इज 1. यस, क्रायोस्कोपीनं सांगितलं होतं की याच्याकडे एकच पार्टिकल आहे, तो एकच राहतो. याचा वेंट ऑफ फॅक्टर 1 आहे. याची तुकडे होत नाही, डिसोसिएशन आयोनायझेशन होत नाही, आणि आपलं स्ट्रक्चर सुद्धा याला सपोर्ट करत आहे. And fourth one is molar conductivity found is 0 MHO. म्हणजे याचा 1 मोल जर सबस्टन्स घेतला, पाण्यात डिझॉल्व केला, 1 मोलर सोल्युशन तयार केलं, त्याची कंडक्टिव्हिटी मोजली, तर मोलर कंडक्टिव्हिटी काय सांगतं की मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे हा पदार्थ पाण्यात टाकल्यानंतर त्याचं ॲक्वियस सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्टच करत नाही, कारण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला काय लागतात? आयन्स, कॅटायन्स अँड ॲनायन्स. आयन्स असल्याशिवाय इलेक्ट्रिसिटी कंडक्टच होणार नाही. प्रॅक्टिकली काय आलं की इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाली नाही. प्रॅक्टिकली असं आलं की मोलर कंडक्टिव्हिटी 0. याचा उलटा अर्थ असा होतो की मोलर कंडक्टिव्हिटी 0 आहे, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली नाही. याचा अर्थ याच्याकडे आयनच नाही आहेत, याचा अर्थ याच्याकडे चार्जेसच नाही आहे, नो चार्जेस. आणि मग आपलं स्ट्रक्चर सुद्धा काय सांगतं की खरंच याच्याकडे चार्जेस नाही, कारण मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे याच्याकडे काउंटर आयनच नाही आहे. आणि काउंटर आयन नसेल तर कॉम्प्लेक्स पण आयन नाही, आणि आयन नाही तर चार्जेस नाही, चार्जेस नाही तर मोलर कंडक्टिव्हिटी 0. येत आहे का ध्यानात? तर 4 एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये बघितले. COCl3 6 अमोनिया, COCl3 5 अमोनिया, COCl3 4 अमोनिया अँड COCl3 3 अमोनिया. प्रत्येकाकडचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे, पण प्रत्येक ठिकाणी कोबाल्ट 3+ आहे. ऑक्सिडेशन नंबर +3,
आयोनिक बॉन्ड बनणार 3च, कोऑर्डिनेशन नंबर 6, लिगॅंड C6, कोऑर्डिनेट बॉन्ड बनणार 6च, टोटल बॉन्ड 9च बनले. पण पहिल्या केसमध्ये 9 स्पेसिसनी 9 बॉन्ड बनवले, दुसऱ्या केसमध्ये 8 स्पेसिसनी 9 बॉन्ड बनवले, तिसऱ्या केसमध्ये 7 स्पेसिसनी 9 बॉन्ड बनवले आणि चौथ्या केसमध्ये फक्त 6च स्पेसिसनी 9 बॉन्ड बनवले. आणि डिटेलमध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलं. आता मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये जे काही कन्सेप्ट आहेत, फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधले हे कन्सेप्ट ज्याला कळाले त्याला कोऑर्डिनेशन केमिस्ट्री चॅप्टर नीट आणि JEE मध्ये सगळ्यात सोपा वाटू लागेल. कारण हा चॅप्टर असा आहे की याच्यात काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असले तरी लॉजिकली इट इज व्हेरी इझी, खूप सोपे आहेत. बरं, आता मला याच्यामध्ये काय सांगायचं बघा. सगळ्यात पहिली डेफिनेशन, दॅट इज कोऑर्डिनेशन एंटिटी. कोऑर्डिनेशन एंटिटी, एंटिटी म्हणजे भाग, विच इज ऑल्सो कॉल्ड कोऑर्डिनेशन स्पियर. मी तुम्हाला सांगितला प्रश्न की एक कॉम्प्लेक्स देणार, कंपाऊंड देणार आणि विचारणार विच ऑफ द फॉलोइंग इज कॉम्प्लेक्स एंटिटी, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ कोऑर्डिनेशन स्पियर इन दिस कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल आहे K4 Fe CN6. In this complex, coordination entity is. आता बघा कोऑर्डिनेशन एंटिटी कुठं सापडायची, मी काय म्हणलं, एंटिटी म्हणजे भाग जो कोऑर्डिनेट बॉन्डनी जोडलाय. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आयोनिक बॉन्ड असतो. हा सेंट्रल मेटल आहे. यस, सेंट्रल मेटल कोऑर्डिनेशन एंटिटी देतो कारण सेंट्रल मेटलच कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो. हे स्क्वेअर ब्रॅकेट मधले लिगॅंड्स आहेत, लिगॅंड्सच कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतात. थोडक्यात सेंट्रल मेटल आणि लिगॅंड नी बनवलेली एंटिटी म्हणजे कोऑर्डिनेशन एंटिटी. पण हे आन्सर आहे का? नाही, कारण आपल्याला चार्ज लावावा लागेल. आता बघा पोटॅशियम कोण आहे? अल्कली मेटल. अल्कली मेटल आहे, सोडियम, लिथियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. अल्कली मेटलवर किती चार्ज असतो? +1. चार अल्कली मेटलवर किती चार्ज आहे? +4. म्हणजे त्या काउंटर कुणाला केलं? -4 ला. +4 and -4 0. म्हणजे दिस इज 4 मायनस और -4. दिस इज अ कोऑर्डिनेशन एंटिटी. याला कोऑर्डिनेशन एंटिटी असं म्हणायचं. अनदर एक्झाम्पल इज दॅट इन Cr H2O6 Cl3 coordination entity or coordination sphere is. कोऑर्डिनेशन एंटिटी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर आता इथे कुणाला म्हणायचं? तर मी सांगितलं कोऑर्डिनेट बॉन्डनी जोडलेले स्पेसिस जिथे येतील ती कोऑर्डिनेशन एंटिटी. क्रोमियम इज सेंट्रल मेटल. यस, तो कोऑर्डिनेशन एंटिटी देतो. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतले वॉटर आर लिगॅंड्स, ते पण कोऑर्डिनेशन एंटिटी देतात. क्लोराईड स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर येतो, काउंटर आयन आहे, तो कोऑर्डिनेशन एंटिटी देत नाही. ही एंटिटी झाली. आता चार्ज लिहावा लागेल. क्लोराईड कोण आहे? एनायन, काउंटर आयन, आयोनिक बॉन्ड बनवलेला. क्लोराईडवर चार्ज किती? -1. 2 क्लोराईडवर -2, 3 क्लोराईडवर -3. -3 कुणाला काउंटर करायला वापरला? +3 ला. म्हणजे इथे चार्ज आहे 3+. दिस इज कोऑर्डिनेशन एंटिटी. येतंय का ध्यानात? मग हा काउंटर आयन कसा आहे हो? काउंटर आयन पॉझिटिव्ह आहे म्हणून कोऑर्डिनेशन एंटिटी निगेटिव्ह आहे. इथे काउंटर आयन कसा आहे? निगेटिव्ह, म्हणून कोऑर्डिनेशन एंटिटी पॉझिटिव्ह आहे. एक आणखी शॉर्टकट झाला. ज्याचा काउंटर आयन कॅटायन असतो त्याची कोऑर्डिनेशन एंटिटी एनायन असते. ज्याचा काउंटर आयन एनायन असतो त्याची कोऑर्डिनेशन एंटिटी कॅटायन असते. इथे काउंटर प्लस आहे म्हणून कॉम्प्लेक्स मायनस आहे. इथं काउंटर मायनस आहे म्हणून कॉम्प्लेक्स प्लस आहे. आणि असं पण असू शकतं. थर्ड केस, दॅट इज इन Ni carbon monoxide 4 times. Coordination entity is
आता इथे कोऑर्डिनेशन एंटिटी कोण आहे मित्रांनो? निकेल इज सेंट्रल ॲटम, कार्बन मोनॉक्साइड्स आर लिगॅन्ड 4 टाइम्स, हे सगळंच कोऑर्डिनेशन एंटिटी ते. आणि काउंटर कुठे आहे? नाहीये. का नाही काउंटर? काउंटरची गरज का पडली नाही? कारण कॉम्प्लेक्स एंटिटीवर चार्जच नाहीये. याचा अर्थ जिथे काउंटर नाही तिथे कॉम्प्लेक्स आहे, कोऑर्डिनेशन एंटिटी आहे, कॉम्प्लेक्स एंटिटी आहे, पण कॉम्प्लेक्स आयन नाहीये. तेव्हा ह्या पूर्ण कंपाऊंड मध्ये धिस कोऑर्डिनेशन एंटिटी इज कॉम्प्लेक्स आयन. पर्टिक्युलरली कोणता आयन? निगेटिव्ह. आणखी एक गोष्टीचं उत्तर मिळून गेलं आपल्याला की धिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एनॉयनिक कॉम्प्लेक्स. काउंटर केटायन, कॉम्प्लेक्स एनायन, एनॉयनिक कॉम्प्लेक्स. काउंटर एनायन, कोऑर्डिनेशन एंटिटी इज केटायन, दिस इज कॉल्ड केटॉयनिक कॉम्प्लेक्स. आणि इथे काउंटरच नाही म्हणून कॉम्प्लेक्सवर चार्ज नाही, दिस इज कॉल्ड न्यूट्रल कॉम्प्लेक्स. झाला आणखी एक प्रश्न नीट JEEचा. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ केटॉयनिक कॉम्प्लेक्स? विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ एनॉयनिक कॉम्प्लेक्स? विच ऑफ द फॉलोइंग इज न्यूट्रल कॉम्प्लेक्स? मित्रांनो खूप सोपं आहे शॉर्टकटमध्ये. ज्याचा काउंटर आयन प्लस आहे तो कॉम्प्लेक्स एनॉयनिक म्हणजे मायनस आहे. ज्याचा काउंटर मायनस आहे तो कॉम्प्लेक्स प्लस म्हणजे केटॉयनिक आहे. आणि ज्याच्याकडे काउंटर आयनच नाही तो कॉम्प्लेक्स आहे पण तो आयोनिक कॉम्प्लेक्स नाहीये, तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. तेव्हा कोऑर्डिनेशन एंटिटी या प्रत्येक कॉम्प्लेक्स मधली आपण शोधली. अजून काय शोधता येईल? आता आपल्याला इथं शोधता येईल की दुसरा टाइप आहे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, दॅट इज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. व्हॉट इज मीन बाय होमो? होमो मीन्स सेम, leptic means ligand, the complex in which all the ligands are of same type. For example, CO NH3 6Cl3. सेंट्रल मेटल कोण आहे? कोबाल्ट. लिगॅन्ड कोण आहे? अमोनिया. किती लिगॅन्ड आहेत? 6. सगळे लिगॅन्ड कसे आहेत? सेम. सगळे लिगॅन्ड अमोनिया आहेत. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. देन K4 Fe CN6. हा K प्लस कोण आहे? काउंटर आयन. सेंट्रल मेटल कोण आहे? Fe. सायनाइड कोण आहे? लिगॅन्ड. सगळेचे सगळे लिगॅन्ड म्हणजे 6चे 6 लिगॅन्ड कसे आहेत? सेम. सगळे लिगॅन्ड सेम असेल तर होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. देन नेक्स्ट टाइप इज हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. Leptic means ligand and hetero means different. The complex in which there are more than one type of ligands. Ligands किती पण असू द्या पण टाइप. फॉर एक्झाम्पल CO NH3 5 टाइम्स Cl Cl2. कोबाल्टला लिगॅन्ड किती जोडलेत? 6. 5 अमोनियाने क्लोराईड. पण लिगॅन्ड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही लिगॅन्ड अमोनिया लिगॅन्ड आहेत, काही लिगॅन्ड क्लोराईड लिगॅन्ड आहे. लिगॅन्ड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणून हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे दॅट इज Cr H2O 4 टाइम्स Cl2 आउटसाइड ब्रॅकेट Br. क्रोमियमला 4 आणि 2 6 लिगॅन्ड जोडले पण 6 लिगॅन्ड सगळे सेम नाही आहेत. वॉटर आणि क्लोराईड लिगॅन्ड आहेत. लिगॅन्ड वेगवेगळ्या टाईपचे असतील तर हेटेरोलेप्टिक, लिगॅन्ड वेगवेगळ्या टाईपचे असतील तर हेटेरोलेप्टिक. सगळे लिगॅन्ड सेम म्हणून होमोलेप्टिक, सगळे लिगॅन्ड 6 सेम म्हणून होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. तेव्हा आतापर्यंत आपण जे स्टडी केलं त्यानुसार मग कॉम्प्लेक्सचे टाईप काय होतात? कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सेस. कुणाला म्हणायचं कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सेस? The complexes in which complex entity carries positive charge. For example, Cr H2O6 Cl3. कशावरून हे कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे? तर Cr H2O6 Cl3 चं जर डिसोसिएशन झालं तर काय तयार होईल? Cr H2O6 आणि क्लोराईड आर आयोनायझेबल. दीज आर काउंटर आयन. क्लोराईड 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 3 क्लोराईड.
total charge -3, therefore this is +3, and complex entity carries positive charge, therefore this is cationic complex. Then another one is anionic complex. कुणाला म्हणायचं anionic complex? If the complex entity carries negative charge, for example K4 Fe CN6, when K4 Fe CN6 dissociates, K plus ionizable आहे. किती K plus आहे तो 4, आणि मग राहिलं काय, शिल्लक राहिलं Fe CN6 आणि +4 ला बॅलन्स करायला -4. Complex entity carries negative charge and therefore it is anionic complex. And next one is, that is a neutral complex. If the complex entity carries no charge, complex entity carries no charge चे example काय, तर for example FeCO5, संपलं example. काउंटर आयन आहे का अलीकडे किंवा पलीकडे, नाही. काउंटर आयन नाही म्हणजे या कॉम्प्लेक्स वर पण चार्ज नाही. एका कार्बन मोनॉक्साइड वर चार्ज किती, 0. 5 कार्बन मोनॉक्साइड वर 0, Fe वर किती, 0. 0 आणि 0 0 means it is neutral complex. Another example is that NiCO4, 4 कार्बन मोनॉक्साइड वर चार्ज. This is not cobalt, this is carbon monoxide. O should be capital. 4 कार्बन मोनॉक्साइड वर चार्ज किती, 0. निकेल वर चार्ज 0, 0 आणि 0, टोटल चार्ज 0. Therefore this is an example of cationic complex because counter is minus. This is called anionic complex because counter is plus, and as there is no counter ion, this complex entity is not ion, this is neutral complex. समजलं? आजच्या लेक्चर मध्ये आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकचा स्टडी केलेला आहे. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट कळतील असा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी समोर नसताना या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं तसं थोडंसं अवघड काम असतं, पण जास्तीत जास्त प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय की व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून ही कमतरता दूर व्हावी. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाच असेल, नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पेंटागॉन करिअर इन्स्टिट्यूट श्रीरामपूर. आणि जर आपल्याला व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर लाईक बटन दाबा आणि स्टे ट्यून फॉर द फर्दर एक्सप्लेनेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड. थँक्यू.